माझं जे प्रास्ताविक आहे ती असा कार्यक्रम आयोजित करण्यामागची थोडीशी भूमिका किंवा थोडीशी विस्तृत आपल्यापुढे सादर करतो. प्रथमतः मी साहित्य आणि भाषाप्रेमींचं या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. सभागृहातील मान्यवर आणि आदरणीय व्यासपीठ तसंच हा कार्यक्रम त्याचं थेट प्रक्षेपण होत आहे आणि त्या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जेव्हा कार्यक्रम ऐकत आहे पाहत आहे त्यांचं सुद्धा मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. मला वाटतं जसं दीपक यांनी सांगितलं की साहित्य संमेलन महामंडळ आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालय असं एकत्र येऊन असं काहीतरी कार्यक्रम करण्याची पहिलीच वेळ आहे. आणि मला वाटतं महामंडळाने हा अतिशय चांगला पायंडा याच्यामध्ये घातला. त्याच्याबद्दल मला खरोखर मनस्वी आनंद होतो. आणि या संमेलनाचं जे औचित्य राखून लोकशाही हा जो महत्वाचा विषय आहे आणि त्या विषयामध्ये लेखक आणि लेखकाची लेखणी हे केंद्रस्थानी ठेवून हा परिसंवाद होतो आहे. याचाही मला फार आनंद होतो. जेव्हा आम्ही आयोजकांच्याकडे हा प्रस्ताव दिला होता त्यावेळेला त्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि आमच्या कार्यक्रमाला हे व्यासपीठ मिळवून दिलं. खरं म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निर्मितीपूर्वी जेव्हा निवडणूक कार्यालयात मी दाखल झालो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की लोकशाही ही मोठी व्यापक संकल्पना आहे आणि या व्यापक संकल्पनेचा एक छोटासा भाग परंतु महत्वाचा भाग ही निवडणूक यंत्रणा आहे. आणि म्हणून निवडणुकांच्या मुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहिला परंतु लोकशाही रसरशीत राहावी म्हणून जे समाजातले इतर घटक आहेत ते सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. एखाद्या शाळा कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना लोकशाही त्याची तत्व त्यांच्या मनावर बिंबवणारे शिक्षक हे जेवढे लोकशाहीसाठी काम करतात तितकेच एखाद्या वंचित समाजासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था ह्याही करत असतात. आणि म्हणून कला क्षेत्रातले लोक साहित्य क्षेत्रातले लोक प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे लोकशाहीच्या संकल्पना ह्या मूर्त स्वरूपामध्ये उतरण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि म्हणून या सर्व घटकांना एकत्र घेऊन जर आपण काही करायचं ठरवलं तर एक चांगला कार्यक्रम होईल अशा प्रकारची संकल्पना. आणि म्हणून महाराष्ट्रातील 101 असे नामवंत वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक एकत्र येऊन आम्ही असा एक चिंतन तयार केलं त्याला सहविचार गट आपण म्हणतो. आणि या सहविचार गटाच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण सुरू केले आणि त्याचाच भाग म्हणून लोकशाही गप्पा हा कार्यक्रमाची संकल्पना आली आणि आम्ही लोकशाही गप्पा हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाची पहिली सुरुवात पुणे विद्यापीठाच्या बरोबर काम करून शिक्षक हा जो एक महत्वाचा घटक आहे तर लोकशाहीमधली शिक्षकाची भूमिका असा विषय घेऊन तो परिसंवाद आयोजित केला होता. ते आपलं पहिलं लोकशाही गप्पाचं सत्र होतं. दुसरं सत्र आपण केलं होतं की जिथं माध्यमांची भूमिका फार महत्वाची आहे लोकशाहीमध्ये म्हणून लोकशाही आणि माध्यमांची भूमिका असा एक परिसंवाद आपण मुंबईत आयोजित केला होता. आणि दोन्ही परिसंवाद थेट प्रक्षेपणामार्फत आपण अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचलो. तिसरा परिसंवाद आपण की मतदारांची नोंदणी होते कशी या विषयावर अनेक मान्यवरांना घेऊन आपण हा कार्यक्रम केला. आणि या लोकशाही गप्प्याचं हे चौथं जे सत्र आहे ते आपण लेखक भाषा आणि लोकशाही असं हे सत्र आपण या आयोजित केलं. खरं म्हणजे हा कार्यक्रम या एखाद्या मोठ्या व्यासपीठावर लेखकाला आणि त्याच्या लेखणीला एक मध्यवर्ती स्थान देऊन आयोजित होत आहे त्याच्याबद्दल मी सुद्धा निवडणूक आयोगाच्या मार्फत हे जे महामंडळ आहे साहित्य महामंडळ त्यांचे मी आभार मानतो.
आणि त्याच्यामध्ये ज्यांनी मोलाची मदत केली या महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, तसेच या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमती छगन भुजबळ मंत्री महोदय, त्याचप्रमाणे जातेगावकर यांनी फार मोठी मदत या कार्यक्रमासाठी केली आहे. म्हणून हा कार्यक्रम आज होत आहे. म्हणून त्यांचे एक विशेष आभार या निमित्ताने मी व्यक्त करतो. जसं लोकशाही आणि लोकशाहीची आव्हानं ही विविध स्तरावर विविध काळामध्ये आपण पाहिली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक म्हणजे काही वर्षापासून सुद्धा अशा अतिक्रमण किंवा आक्रमण ह्या लोकशाहीच्या ह्याच्यावर किंवा लोकशाही संस्थांच्या वर आपण पाहिलेलं आहे. मला वाटतं लोकशाही संस्थांचं खच्चीकरण किंवा त्याचं कमकुवतपणा, त्यांना अंडरमाइन करणं किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर संकोच किंवा एक सामाजिक ऐक्याला कुठेतरी त्याला प्रश्न निर्माण होतात, अशा प्रकारचे सुद्धा अनेक गोष्टी आपण जे वर्तमानपत्र आहे किंवा इतर माध्यम आहेत त्याच्यामधून आपण पाहत असतो, वाचत असतो. मला वाटतं ही फार चिंतेची गोष्ट आहे. भारताबाहेर सुद्धा काम करत असताना मी संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकारी म्हणून काही देशांमध्ये काम केलं. त्याच्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये मी काम केलं, दक्षिण सुदानमध्ये काम केलं. गेले 8 वर्ष मी तिथे काम केलं आणि या काम करत असताना एक गोष्ट आहे की इथे सुद्धा लोकशाही संस्थापनेची फार मोठं आव्हान आहे. जिथं लोकशाहीच नाही किंवा जिथं व्यक्ती स्वातंत्र्यच नाही, अशा देशांमधनं काम करून आल्यानंतर मग आपल्या इथल्या लोकशाहीचं महत्त्व किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व हे जास्त अधोरेखित होतं. मला वाटतं हे फार मोठे महत्त्वाचे विषय आहेत आणि या विषयावर आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांच्या मध्ये याच्यातनं चर्चा होण्याची सुद्धा आवश्यकता आहे. आज आपल्या ठिकाणी विविध क्षेत्रातले काम करणारे साहित्य पत्रकार, विविध भागात काम करणारे, विविध स्तरावर काम करणारे वक्त्यांचे आपल्याला एक मोठं पॅनल आपल्या इथं लाभलेलं आहे. लोकशाही याबाबतचा अभ्यास ते आपल्या आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडणार आहे. त्याचप्रमाणे लेखनातील जे विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये अतिशय लेखन केलेले विविध ह्याच्यामध्ये लेखन केलेले लोक आपल्याकडे आहेत आणि या मांडणीमध्ये भाषेचं सुद्धा स्थान ते आपल्याकडे विवेचन करणार आहे. मला वाटतं ही फार मोठी संधी आहे की याच्यामध्ये या महत्त्वाच्या विषयावर एक व्यापक चर्चा या मान्यवरांच्याकडे या ठिकाणी होते. भाषेचा जसा उल्लेख केला तसं मला एक गोष्टीची आठवण झाली की म्हणजे सरकारी कामकाजातील भाषा. म्हणजे आमच्या सरकारी कामकाजातील भाषेमध्ये कसं असतं की आदेश निर्गमित होतात किंवा एखादा अधिनियम बेपगत होतो किंवा एखाद्या विभागाचे अभिप्राय निर्णय असतात. अशा पद्धतीची ही भाषा आणि लोकांची बोलणारी भाषा त्याच्यामध्ये अंतर आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु हे अंतर सुद्धा कमी करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून 2 ओळीतलं ज्याला आपण काय वेळेला म्हणतो तशा पद्धतीची सरकारी भाषेची अवस्था आहे. परंतु जर एखाद्या अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर या 2 ओळीमधलं वाचून सुद्धा एखादं वाचनालय जर पडझड झाले असेल तर ते सुद्धा उभं करतो किंवा एखाद्या दुर्गम भागामध्ये रस्त्याअभावी मुलांना शाळेत जाता येत असेल तर तो रस्ता सुद्धा दुरुस्त करून देतो. मला वाटतं हे अंतर साधण्याचं हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपल्या या व्यासपीठावर आणि आपल्यामध्ये अनेक लोक असे आहेत की त्यांनी दीर्घकाळ भाषेची उपासना केलेली आहे, सेवा केलेली आहे. विविध साहित्य प्रकारामध्ये त्यांनी मूल्यगामी लेखन केलेलं आहे आणि लोकशाहीबद्दल एक सखोल चिंतन केलेलं आहे. अशी मंडळी आज आपल्याकडे
आपल्यापुढे आज बोलणार आहे. त्यामुळे या मंडळीपुढे काही उपदेश करावा अशा प्रकारची कुठली माझी भूमिका नाही. माझी भूमिका जी आहे ती सहज संवाद व्हावा या गोष्टींच्या. आणि हा सहज संवाद करत असताना वक्त्यांनी बोलावं आणि श्रोत्यांनी ऐकावं असं हे होऊ नये. हा एकतर्फी होऊ नये कार्यक्रम, म्हणून तुमच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सुद्धा हा दुतर्फी कार्यक्रम व्हावा अशी प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला असलेले उपस्थित मान्यवर, आदरणीय मंत्री महोदय, सर्व उपस्थित यांचं पुन्हा मी आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि मी सांगतो. धन्यवाद. हुकुमशाही राष्ट्रांमध्ये सत्ताधीश आणि सामान्य जनता किंवा लेखक यांच्यात कसं नातं असतं आणि अशा प्रकारच्या राष्ट्रांमध्ये लेखकांची भूमिका कशी असते असावी. आपण लोकशाही राष्ट्रात आतापर्यंत आहोत, त्याच्यामुळे कदाचित थोडी इतर माहिती घेऊन आपल्या लोकांना वक्त्यांना सांगावं लागेल. मला वाटतं या त्याच्यामध्ये माझा अफगाणिस्तानचा जो अनुभव आहे खरं म्हणजे तुम्हाला सांगावं की जेव्हा तालिबानचं राज्य होतं आणि त्यांना जेव्हा नुकतंच नजर नजारेसनी हद्दपार केलं होतं आणि नवीन सरकार आलं, त्या काळात ते तिथे होतं आणि त्यावेळेचे जे संक्रमण होतं, ट्रान्झिशन होतं, ते ट्रान्झिशन पाहायला त्याच्यामध्ये योग आला. आणि माझ्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ज्या काही महिला होत्या, 50% जास्त महिला होत्या आमच्या स्वतःच्या कार्यालयामध्ये. त्यांचे अनुभव मी व्यक्तिशः ऐकत होतो की त्या काळामध्ये जेव्हा हे तालिबान त्यावेळेला होते त्यावेळेला व्हॉट वॉज देअर फेट, की काय नेमकं त्यांचे काय अनुभव आहेत आणि त्यातल्या काही शिक्षक होते आणि त्यांचे अनुभव सांगताना ते बोलायचे की आम्ही अंडरग्राऊंड राहून मुलांना शिक्षण दिलं, स्वतःची ती जोखीम घेऊन त्यांनी मुलांना शिक्षण दिलं. आता ते ओव्हर द ग्राउंड आले आणि उघडपणे ते काम करू लागले. मला वाटतं ही जी शक्ती आहे ती सुप्त शक्ती आहे आणि ती प्रत्येक समाजामध्ये असते की जेव्हा समाजावर असं मोठं आक्रमण येतं त्यावेळेला अशा शक्ती रुजतात आणि त्यावेळी ते जे करून टाकतात. आणि मला हे जे सामान्य बॅकग्राऊंड असतं, ह्या महिला होत्या, स्त्रिया होत्या, काही मुली होत्या, त्यामुळे मला वाटतं हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा व्यक्त होण्याचं हे सुद्ध आहे आणि ते प्रत्येक समाजामध्ये आहे आणि ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे मला आशा होत आहे ती प्रतिकूल परिस्थिती आली, ती आक्रमण झाली, ती व्यक्ती स्वातंत्र्य घडण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्याला पूर्ण उठण्याचं सामर्थ्य त्या समाजामध्ये. शेवटचा जो प्रश्न आहे तो मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्यासाठीच आहे. दोन कंबाईन प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. एक म्हणजे लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी आणि सखोलीकरणासाठी अनिवार्य मतदान या पर्यायाचा काही यंत्रणा विचार करते आहे का, आणि निवडणूक हा फक्त तांत्रिक विषय न राहता लोकशाही व्यवहाराचा अविभाज्य भाग आहे अशा पद्धतीचा मेसेज जनसामान्यांपर्यंत जाण्यासाठी काय करतात? मला वाटतं कंपल्सरी वोटिंग म्हणजे लोकशाहीच्या तत्वाचे विरोधी असं मला वाटतं. कारण मतदान करायचं किंवा नाही हा त्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांनी बजावायचा आहे किंवा नाही हे त्यांनी ठरवायचं. मला वाटतं की हा या पद्धतीने न पाहता त्या वेगळ्या पद्धतीने आपण त्याकडे पाहू शकतो की मतदान करणं आवश्यक आहे याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करू शकतो का आपण, हे महत्वाचं आहे. कुठलीही गोष्ट कंपल्सरी करून त्याचे परिणाम चांगले होतात असाही अनुभव नाही. त्यामुळे मला वाटतं लोकांच्या मनामध्ये मतदानाचे महत्व, आपले जे अधिकार दिले ते जागरूकपणे
जतन करण्याचं महत्त्व आणि ते का करायला पाहिजे याच्या जाणीवा निर्माण करणं, त्याची जनजागृती करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून हे जो आपला आउटरीच प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये आपण लोकांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून त्याची मोठ बांधून आपण लोकांच्या पुढे जातो, तो त्या दृष्टीने हा जो प्रयत्न असतो आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहायला पाहिजे. दुसरा जो प्रश्न तुम्ही विचारला की लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय करतो ही जागृती निर्माण करते, त्याचाच हा दुसरा भाग आहे. मला वाटतं ही जनजागृती शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होण्याची नितांत आवश्यकता आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या जनगणनेमधलं जे प्रमाण आहे एज ग्रुप प्रमाण ते खरं म्हणजे मतदार यादीमध्ये सुद्धा प्रतीच व्हायला हवं. म्हणजे 18-19 वयोगट बघितला तर त्याच्यामध्ये 3.5% लोकसंख्येमध्ये प्रमाण आहे, पण मतदार यादीमध्ये ते 1.25% नाही. तीच गोष्ट 19 ते 28 या वयोगटाचं जर पाहिलं तर आपल्या पॉप्युलेशनमध्ये 18% हे युवक आहेत या गटात, परंतु आपल्या मतदार यादीमध्ये 13% आहे. मला वाटतं ही जी गॅप आहे ही फार गॅप ही बोलकी आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये युवा याच्यामध्ये ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आमचा असा प्रयत्न आणि इलेक्शन कमिशनचा असा प्रयत्न आहे की याचं एंट्री पॉईंट जे आहे त्या एंट्री पॉईंट ह्या आपल्याला शालेय शिक्षणामध्ये जे विद्यार्थी आहेत विशेषतः 11-12वीमध्ये की जे पुढे भावी मतदार होणार आहेत आणि जे महाविद्यालयामध्ये आहेत की जे आता मतदार नुकतेच झालेले आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. म्हणून याचा प्रयोग आम्ही जेव्हा विद्यापीठाशी चर्चा केल्या त्यावेळेला प्रथम पुणे विद्यापीठाने याच्यामध्ये हा वोटर्स अवेअरनेस आणि इलेक्ट्रॉनिक पार्टिसिपेशन अशा पद्धतीचा एक क्रेडिट कोर्सेस तयार केला. आणि हा क्रेडिट कोर्स आता त्यांनी मान्य केल्यानंतर कालच मी आपली जी ओपन युनिव्हर्सिटी आहे नाशिक तिथल्या व्हाईस चान्सलरशी चर्चा केली आणि त्यांनाही सुद्धा ही गोष्ट कळाली आणि त्यांनाही पटली आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण क्रेडिट कोर्स करून ते मेनस्ट्रीम केलं तर आपल्याला हा एक करता येईल. दुसरी गोष्ट आहे की आपण त्याचा लेखी पेपर दिला आणि त्यांनी जसं नागरिकशास्त्र तुम्ही पाठ करता आणि लिहिता आणि म्हणून नागरिकशास्त्र फार कोणाला आवडतही नाही विद्यार्थ्यांना, तर ते ऍक्टिव्हिटी बेस्ड कसं करता येईल इव्हॅल्युएशन म्हणजे हा कोर्स इम्प्लिमेंट करताना विद्यार्थ्याला जे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज असतील किंवा प्रकल्प असतील त्या प्रकल्पात जर आपण याची जोड दिली तर मुलांच्या हे एक्सपिरियन्शियल लर्निंगच्या माध्यमातून हे अंगीकार त्यांना होतील, लेखी परीक्षेत नाही होणार नाही. म्हणून तोही त्याच्यातला प्रयत्न आहे. आणि हे करत असताना त्यांचा जो अनुभव आहे एक्सपिरियन्शियल लर्निंग आणि त्याच्यातून मिळणारे जे लाईफ स्किल्स आहेत त्याचा सुद्धा त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा उपयोग येईल. अशा प्रकारचा जो दृष्टिकोन आपण प्रसारित करू शकलो आणि सगळ्यांना बरोबर घेऊ शकलो तर मला वाटतं शाळा कॉलेजेसमध्ये जर एक वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि याचे उदाहरण म्हणून मी जो स्टॉल तुम्ही आपण केलेला आहे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याचे सगळे त्या ठिकाणी कर्मचारी आहेत तो आपण तिथे सापशिडीचा खेळ केलेला आहे आणि त्या सापशिडीच्या खेळाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना लोकशाहीच्या मतदान प्रक्रियेचं माहिती सांगता आणि जो मुलगा ती ऍक्च्युली खेळ खेळतो त्याच्यातून जो शिकेल तो पुस्तकातून शिकणार. मला वाटतं अशा माध्यमांचा आपल्याला उपयोग करून मुलांच्या पर्यंत तरुणांच्या पर्यंत जाण्याची आवश्यकता आहे, कारण हाच एक मोठा गॅप आहे आणि यांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सजग करणं फार महत्त्वाचं.